सून म्हणून सासूच्या साड्यांवरती तुझा हक्क आहे हे मी मान्य करते, पण मुलगी म्हणून नानीच्या साड्यांवरती माझाही हक्क आहे ग, हे तू मान्य करायला पाहिजेस. तू सगळ्या साड्या घे, पण मला तू अर्ध्या साड्या दे. हं अगं असं काय करतेस तू? थांब ग जरा नानी. माले तुला काय वाटतं? खबरदार माले, या साड्यांना नळीला हात लावू द्यायचा नाही सांगून ठेवते. म्हणजे सासूच्या साड्या पण घेतल्यास वर माझ्या पण साड्या घेतेस, करणार काय तेवढ्या साड्यांचं? कशाला कशाला काय कशाला नेसायला? एकावर एक नेसणार आहेस का? अगं एकावर एक कशाला नेसू? एवढ्या चांगल्या साड्या घेऊन जातेस आणि पोतेरा करून आणतेस. तू गप्प बस ग नानी जरा. नळे, सांगून ठेवते तुला, माझ्या साड्यांना हात लावायचा नाही. एवढ्या कष्टानं जमवलेत मी साड्या, माझ्याकडे दुसरं काय मला सांग? काही सोनं आहे का, नाणं आहे, पैसा आहे, अडका आहे? काही नाही. एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे, तर म्हातारपणी मी काय करणार मला सांग? म्हातारपणासाठी आम्ही आहोत, साड्या कशाला हव्या आहेत? तुमचा काय उपयोग आहे मला? मग साड्यांचा तरी काय उपयोग आहे? मग ठेव आहे माझी. मालूने पळवलं तेव्हा काही बोलली नाहीस. पळवल्या? अगं नाही, तसं नाही आहे, माझं ऐक. एक 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 मिनिट. माझ्या दृष्टीत साड्या पडू नये म्हणून तूच हिच्या कपाटात नाही ना ठेवल्यास? नानी, तू स्वतःच्या सख्या लेकीशी असं कसं वागू शकतेस? एवढी जड झालीये मी तुला की आता तू घरातल्या वस्तू माझ्यापासून दपवायला लागलीयस. तुला हे शोभतं का ग नानी? असं कसं वागू शकतेस तू? मी आपलं नानी 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 करून मायेने इथे येते आणि तू असं वागतेस माझ्याशी? शी, यायचीच नाही मी परत, चालते माझ्या घरी. नको नको नका जाऊ, थांबा वंस. कळलंय मला माझी काय किंमत आहे या घरात ते. तुम्ही माझ्यापासून वस्तू लपवून ठेवता. अगं एवढंच जर होता तर जन्माला कशाला घातलास मला नानी? चुकलं नाही माझा? मग भोग आता चुकीची शिक्षा. अहो नळी वंस, मी आपली जाते. नाही नळी वंस, मीच पळवल्या त्या साड्या आणि ठेवून दिल्या माझ्या कपाटात. माले, हा म्हणजे तू चोरल्यास ना? हो, मीच चोरल्या. ठीक आहे ग, आपण दोघी वाटून घेऊ. ती कांजीवरम साडी आहे ना, तिच्यावर तर माझा कधीपासून डोळे आहे, ती मला हवी आहे. हा अजून एक ना नानीकडे मोरपिशी रंगाची साडी आहे, ती पण मला हवी आहे. आणि पैठणी सुद्धा. बाकी ना कॉटनच्या साड्या वगैरे तुला आवडत असतील तर तू घे. हा बाजार म्हणतेस काय साड्यांचा? वाटण्या करते मी जिवंत आहे अजून. बरं आहे ना, मग तुझ्या डोळ्या देखतच वाटण्या होत आहेत ते. थोबाड फोडी ना तुझं, लक्षात ठेव. सुनेने चोरल्या तेव्हा चाललं, मुलीने नाही. मेरी साडी मैं नहीं दूंगी. मुलीला पण नाही, सुनेला पण नाही. माझ्या साड्या मला परत हव्यात. अगं पण मालीने चोरल्या आहेत ना त्या. माले, माझ्या साड्यांना हात लावायचा नाही आज सांगून ठेवते. पुन्हा जर माझ्या साड्यांना तू हात लावलास तर नळीचं तंगड तोडून ठेवीन. अरे माझं का? कारण हिच्या पापात तू पण भागीदार आहेस. अगं तरी पण. आणि तिला दिवस गेलेत, या भाषेत मी तिच्याशी नाही बोलू शकत. माले, माझ्या साड्या मला परत दे. पुन्हा माझ्या साड्यांना हात लावायचा नाही. या घरात चोरी करायची नाही. पुन्हा जर तू माझ्या साड्या घेतल्यास तर मी तुला पोलिसात देईन. सुने बोले लेकी लागे असं वागतेस तू नानी. माले, दे माझ्या साड्या. चल चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.